वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं. अशी देखील चर्चा आहे की ठाणे कल्याण डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन तिकडचे जे महापौर पद आहेत ती आपल्याला मिळावी, यासाठीच हे संपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. हॉटेल पॉलिटिक्स काय, अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत, अनेक नगरसेवक राहिलेले आहेत, अनेक आमदार राहिलेले आहेत. आता म्हणून मी सांगितलं की हॉटेल पॉलिटिक्स हे कुठचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही, तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आलेले. सर, या सगळ्या गोष्टींमुळे ही पहिली प्रमुख मागणी असणार आहे का तुमची भाजपकडे? कारण का ज्या पद्धतीनं महायुतीत पहिली 2.5 वर्ष, कारण का बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी हे आम्ही सगळं टी व्हीवरनंच बघतोय. आम्ही 2.5 वर्ष मागितली, आम्ही 1 वर्ष मागितली, त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं. हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तसं लोकसभेला संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मुस्लिम बांधवांना फसवण्याचा प्रयत्न झाला. तशाच पद्धतीनं आता जे काही 7-8 दिवस आहेत, आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा, तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे. म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील. साहेब, 90 जागा शिवसेना खरं तर लढली. ॲव्हरेजली आपण पाहिलं तर 29 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. मात्र ज्या पराभवाचा आकडा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर याचं आत्मपरीक्षण पक्ष म्हणून पक्षातले नेते करणार का? नेमकं कुठे सुरुवातीलाच मी पक्षाच्या वतीनं सांगितलं की जिथं कुठं आमचं चुकलंय ते सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. पण उठावानंतर देखील मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये 3 वर्षामध्ये एवढं चांगलं मॅन्डेट घेणं याची देखील दखल खरं तर घेतली गेली पाहिजे. आणि ठीक आहे, 29च्या 50 होतील, 50च्या 75 होतील, 75च्या 100 होतील, आम्ही प्रयत्न करू ना. पण या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये कुठेतरी एमआयएम सारखा पक्ष, त्याला मुंबईमध्ये काही अस्तित्व नव्हतं, त्यांच्या जवळपास 7 जागा निवडून येतात, हे कोणाचं यश की कोणाचं अपयश नाही. ज्यांनी 2019ला भाजप आणि शिवसेनेला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेसबरोबर जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, काँग्रेसबरोबर जे गेले, त्यांचं हे कर्म आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण बघतोय मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर असावा असा आपला काही आग्रह असणार आहे का? मी याचं उत्तर मगाशी दिलं ना. जो पक्ष सत्तेमध्ये येतो अलायन्समधला, त्या अलायन्सच्या प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आमचा महापौर झाला पाहिजे, परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपकडनं देवेंद्रजींना आहेत आणि आमच्याकडनं आमचे सर्व एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आणि त्याला मगाशी मी सांगितलं की यावर्षी एक या संपूर्ण प्रवाहाला वेगळी झालर आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी 23 तारखेला सुरू होते. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना वाटतच असणार, पण जो काय अंतिम निर्णय आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेणार. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, त्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल?